सगळं जे असणार आहे ना, सगळं काही असणार भगवंतावर आहे बरं, आहे की नाही? सगळं भार त्यांच्यावर घालून बाहेर राहिलो निश्चिंत, देवावर भार घातला की मला सगळं काही असणार त्या का, तर सगळं काही भार त्यांच्यावर आहे का, तर ते सगळीकडे असणार सांभाळ, मागे पुढे उभा राहील सगळं काय असणार त्या ठिकाणी, आहे की नाही माणूस? त्यांचे का, तर त्यांचा विषय सगळा त्या ठिकाणी काय झालेला राहतो, नारायण झालेला, आहे ना माणूस? विठ्ठल विठ्ठल हो, एक बार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे मेवणे आले बरं काय महाराजांचे, आणि महाराजांचे असणाऱ्या त्या ठिकाणी पत्नीनं जिजाबाईंना असणार जेवायला केलं, माणूस जेवायला केलं, जेवायला असणार नंबर एक जेवायला केलं, भावाला जेवायला कोणी बी करते ना महाराज, भावाला म्हणून जेवायला नंबर एक जिजाबाईला केलं, आणि महाराज बाहेर गेले होते बरं काय, महाराज आले, आल्याच्या नंतर महाराजालाही जेवायला दिलं आणि भावाला पण जिजाबाईला जेवायला दिलं, दोघंही बरोबरीला असणार जेवत बसले महाराज, आणि ज्या वेळेस जेवायला वाढलं दोघं बी असणार जेवू लागले महाराज, जे असणार त्या ठिकाणी महाराजांचे मेवणे होते ना जिजाबाईचे भाऊ, ते असणार पहिलं आहे तेच असणार त्यांना सर नाही गेलं बरं काय, आणि तुकाराम महाराजाचं चाललंय आपलं बरं काय, की नाही, किती त्याला हेच नाही बरं काय, आणि जिजाबाई म्हणते वाढाय गेलं तर दादा का घेत नाही, का घेत नाही दादा, त्यांना घ्या, महाराजाचं तर चाललंय महाराज, आहे की नाही, किती बी असणार त्या ठिकाणी, किती बी येऊ द्या बरं काय, आता ज्याच्यासाठी स्वयंपाक केला आवर्जून जिजाबाईने स्वयंपाक केला, कोणासाठी बाबासाठीच बरं काय, आता ज्याच्यासाठी स्वयंपाक केलाय ते पहिलंच आहे ते सरण आले, त्याला का खात नसेल, का नाही, काय झालं असं, असं विचार जिजाबाई करते, महाराजांनी तेवढं त्या भावाने तेवढंच खाल्लं आणि महाराज हे झाले बरं, घाट उद्धा बसले बाजूला, तुकाराम महाराजांनी पोटभर जेवले बाजूला जाऊन भाजप करत बसले, ज्या वेळेस असणार जिजाबाई जेवायला बसल्या, जिजाबाई जेवायला बसल्या, कितीला समजलं पहिला घास खाल्या खाल्या याच्यामध्ये काय नाही मीठच नाही बरं, तिनं महाराज राग आला जिजाबाईला, राग आला, कडकड चालत गेली महाराज महाराजाजवळ, म्हणले काय तुम्हाला काय कळतंय की नाही, म्हणजे काय कळायचंय, त्या भाजीमध्ये मीठ आहे काय, ते म्हणले मी स्वयंपाक केलाय काय, तूच केलीस बरं काय स्वयंपाक, आता मीठ टाकणं किती न टाकणं ते तुझा प्रश्न, तसं नाही, तुम्ही असणार सांगायला पाहिजेत ना की या भाजीमध्ये मीठ नाही गडे या मनुष्याने, त्यावेळेस काय म्हणतात महाराज, I am
मनापासून आज असणार हरिनामाला रचलेली आहे. है की नाही? म्हणून मला काय चव आहे का नाही काही एक असणार कळत नाही. का मुळे कळत नाही तर अभंगाचं असणार दुसरं चरण विषय तू त्यांचा झाला नाराय. अहो एवढंच कशाला म्हणता त्यांना काय आवडत नाही नावडी जन धन माता एवढं आवडत नाही. बरं धन बी आवडत नाही जन बी आवडत नाही आणि माय बी आवडत नाही आणि बाप बी आवडत नाही. बरं धन नका आवडू द्या जन नका आवडू द्या माता पिता बी आवडत नाही. हे उलट आहे ना. मला शास्त्र तर सांगते ना सकळ तीर्थाच्या एका माता दया शेवीसी किरी शरीरे किंवा माय बाप केवळ काशी की नाही तेने न जावे. मग आता महाराज काय म्हणतात नावडे जनधन माता पिता. आता कसं हे दोन जोडी बोललो बरं काय की नाही महाराज. कसं आहे देव जर आपला होत असेल ना तर काही हरकत नाही महाराज. काय हा है की नाही माय बी नका आवडू द्या आणि बाप बी नका आवडू द्या. देव जर आपला होत असेल तर है की नाही. का तर केलं ना महाराज देव जोडलं
केली है की नाही मला? प्रल्हादानं आपल्या बापाचा त्याग केला कोणासाठी? देवासाठी. भरताने आपल्या माईचा त्याग केला कशासाठी? देवासाठी है की नाही? आणि विभीषणानं बाबा जाई ना देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म करू नये है की नाही? अंतरात होत असेल तर ते कर्म करू नये महाराज है की नाही? प्रल्हादाला किती त्रास केला हिरण्यकश्यपूने, किती महाराज 12 प्रकार केले मारण्याचे तरी मरत नाही महाराज प्रल्हाद. अग्नीमध्ये टाकलं तरी जळत नाही प्रल्हाद, कटाळून गेला महाराज. बरं त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे है की नाही? कशामुळे नाम आहे महाराज? भगवंताचं कसं आहे त्या ठिकाणी भगवंताचं त्याच्या मुखामध्ये नाम आहे. भगवंत कसं आहे महाराज? देव असणारा भगवंताचं नाम पडका जड भारी आणि दास्य आठवाबा हरी येऊन दिशील मग आड घाली सुदर्शन. अजिबात आपल्या भक्ताचा असणार त्या ठिकाणी संकट अजिबात असणार येऊ देत नाही महाराज. प्रल्हादाला असणार त्या ठिकाणी त्याच्या मुखामध्ये नाम स्मरण होतं म्हणून असणार काही अग्नी जाळी तरी न जळी प्रल्हाद आणि हृदयी गोविंद म्हणून या कारण त्याच्या हृदयामध्ये भगवंत होता नाही. बरं हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी कोण होता? राक्षस. मग त्यांच्या पोटी असणारा भगवान भजन करणारा कसं जन्माला आला महाराज? हा प्रश्न मोठा आहे की नाही महाराज? ज्या वेळेस हा तपश्चर्येला गेला होता ना त्यावेळेस कयादू बरोबर होती बरं. आणि कयादू बरोबर होती त्यावेळेस इंद्र आला बरं काय. आणि इंद्रानं असणारा त्या ठिकाणी घेऊन शिणी निघाला बरं काय कयादूला. त्यावेळेस नारद आले आणि नारदानं सांगितलं म्हणजे ए इंद्रा काय करतोस बरं काय तिला सोड, बाई मारणं पाप आहे. महाराज इंद्रानं असणारं सोडून शिणी दिलं, कयादूला सोडून शिणी दिलं. आणि महाराज मग त्या वनामध्ये नारद आपल्या आश्रमामध्ये असणार घेऊन शिणी आले बरं कयादूला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. आता महाराज नारद बोलल्यावर काय की नाही दिनरजनी हाची धंदा मुखी गोविंदाचे भवानी हे की नाही. आणि महाराज ती भगवंताचं भजन रात्रंदिवस नारायण 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 कोणाच्या तर महाराज नारदाचं. आणि मग महाराज त्या कयादूला बी त्या ठिकाणी चिंतन व्हायचं आणि त्या पोटामध्ये राहणाऱ्या गर्भाला हे की नाही महाराज कयादू रोज असणारं भजन ऐकायची आणि ते पण असणार आपल्या त्या ठिकाणी पोटामधलं बी कोण प्रल्हाद असणार ऐकायचं. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये सांगतात
बघा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला आलेला कृष्णदास आहे की नाही, जे सतत उच्चार होत होताना महाराज ते प्रल्हादाच्या कानावर गेला आणि म्हणून नारायण नारायण असणारा जन्म त्या ठिकाणी म्हणणारा भजन करणारा बाप काय गेला त्याने कश्यप म्हणून महाराज कोणी माता माऊली गरोदर आहे ना त्यांनी असणारा लक्षात घ्यावं की खरंच आपला मुलगा जर त्या ठिकाणी शिव जन्माला येत असेल यायचा असेल तर अगोदर आपण असणार त्या ठिकाणी त्याच्यावर चांगले संस्कार गर्भधारणामध्ये करू. छत्रपती शिवाजी महाराज उगाच घडे नाहीत महाराज. जिजाबाईंना असणारे त्या ठिकाणी शूरांचे वीरांचे रामायणाचे असणारे त्या ठिकाणी कथा ऐकल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि जर आपल्या पोटी जर कोणी बाल मूळ बाळ जन्माला चांगलं यावं असं वाटत असेल तर आपण असणार चांगलं गर्भामध्ये असताना करा. आता आपल्या बायका मावल्याला काय कोणाला मातीच खाऊ वाटते, कोणाला राखोंडाच खाऊ वाटते, तो कोणाला असणार ते काय टीच बघा वाटते बरं काय की नाही. मग ते जन्मताच मोबाईलच दे म्हणते बरं काय की नाही महाराज. विठ्ठल 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 अभिमन्यू चक्रव्यूह जाण्यासाठी कुठं शिकला? आईच्या पोटामध्ये शिकला बरं. आईच्या पोटामध्ये शिकला. मात्र बाहेर कसं निघाव हे त्याला मागून शिकता आलं नाही बरं. म्हणून त्याच्यावर मुलबाळ जर चांगला पराक्रमी निघायचं असं वाटत असेल तर माता माऊलीला विनंती आहे की आपण कोणतंही काही खाऊ नाही बरं काय की नाही. चांगलं आपला मूळ जर विद्वान जन्माला वाटत असेल तर महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गात्याचं पारायण करा, रामायण वाचा. आपला मुलगा नक्की वीर असणारा शूर जन्माला येईल बरं. अभिमन्यू ज्या वेळेस महाराज ते सुभद्रा त्या ठिकाणी गरोदर होती ना त्यावेळेस तिनं असणार भगवान श्रीकृष्ण परमात्माला विनंती केली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माला सांगितलं म्हणले देवा आता असणार मला वीरांची शूरांची कथा ऐकायची आहे बरं काय. ते सांग भगवंत म्हणे काय हरकत नाही बरं काय. त्याने वीरांची शूरांची सगळ्यांची लढाईची सगळं काय सांगितलं. मग आता ते जे असणार जे अभिमन्यू होता ना ते श्रवण करू लागला बरं काय. आणि आता त्यावेळेस सुभद्रेने सांगितलं म्हणले देवा आता मला असणार ते चक्रव्यूह कसं राहते हे असणार शिकायचे बरं काही ऐकायचे कसं आहे ते सांग बरं. आणि महाराज ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्माने असणार ते चक्रव्यूह कसं असणार भेदाव कसं असणार त्या ठिकाणी हे करा त्या ठिकाणी ते सांगू लागले त्यावेळेस सुभद्रा ऐकू लागली बरं. काय करू लागली? ऐकू लागली. आणि ज्या वेळेस सुभद्रा ऐकू लागली त्यावेळेस असतात भगवान श्रीकृष्ण मला सांगित मती गेली. त्यावेळेस काय सुभद्रा ऐकली आणि ज्या वेळेस भगवंतांनी मार्ग फिराव एवढं सुरुवात केली की सुभद्रेला लागला डोळावर. म्हणून तर महाराज बोलतात ना काय अभिमन्यूला असणारा चक्रव्यूहात कसं शिराव हे मती कसं शिराव हे आईच्या पोटात शिकला. मात्र बाहेर कसं निघाव हे त्याला शिकता आलं नाही. म्हणून माता माऊलीला विनंती आहे सुटावे वाटावे टाइम बी झालाय विठ्ठल म्हणून माता माऊल्यांना विनंती आहे की आपला बाळ जर चांगला जन्माला आणायचा असेल तर चांगले त्याच्यावर संस्कार करायचा असेल तर आपण गर्भधारणेमध्ये चांगलं असणार श्रवण करावं, कथा कीर्तन भजन श्रवण करावं. नक्की आपला मुलबाळ असणारा नक्की आपलं त्या ठिकाणी चांगलं करेल बरं. याच्यामध्ये असणार पत्तावी असणार हे नाही का तर पुरावा सांगितला ना मला अगोदर सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. ते सत्वर प्रल्हादाला उच्चार बिंबला आणि भगवंताचं भजन करी जन्माला आला महाराज. हिरण्यकश्यपू कंटाळलं. आता काय करावं गावामध्ये एक त्याची बहीण होती बरं काय. तिचं नाव होतं होलिका हे की नाही. होलिकाच आहे ना तिचं नाव. ती म्हणली दादा तुझं असणारा प्रॉब्लेम मी नीट करतो बरं काय. म्हणजे बाई बरं झालं बरं काय ये. बाई आली म्हणली दादा मला वरदान आहे की अग्नीमध्ये लावून दिलं की मला अग्नी पोळत नाही बरं काय. मग असणार तिनं काय केलं म्हणले तुम्ही काय करा माझ्यावर असणार त्या ठिकाणी हे रचावर काय गौऱ्या मी मध्ये बसते सगळी कोण माझ्याकडून गौऱ्या रचा द्या मला अग्नी लावून बरं काय. आपलं काम होईल म्हणजे का तर मला वरदान आहे ना
त्या अग्नीनं असणारं मला त्या ठिकाणी पोळणार सुद्धा नाही. हिरण्यकशिपू मला चांगला उपाय दिला महाराज लावून शिनी अग्नी त्या ठिकाणी अग्नी लावून दिला की महाराज प्रल्हादाला काही झालं नाही मग 3 जळाल्याशिवाय राहिलं नाही की नाही महाराज. कराय गेलं वाटून कोणाचं प्रल्हादाचं झालं कोणाचं हिच बरं काय की नाही. अनिकाच्या घाटे मानिता संतोष आणि सुख दुःख दोष अंगा येते की नाही. दुसऱ्याचा नाश करायला गेलं की नक्की आपला नाश होत झाल्याशिवाय राहत नाही बरं काय आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल दोघी जणी मैत्रिणी होत्या एक माळीन आणि एक कुंभारीन बरं. आता ते डोक्यावर माडके घेऊन ते माळव घेऊन इकून इकून कंटाळाला महाराज त्यांना. ते दोघीनं म्हणले विचार केला 4 पैसे जमले आपण दोघी जणी असणार उठ घेऊन म्हणले उठ. त्यानं उठ घेतला महाराज. निघाले महाराज दह्याच्या बाजारला सोनखेडच्या बाजारला असं करीत करीत निघाले महाराज. एका दिवशी महाराज त्या कुंभारणीचे असणारे मडके भरले आणि माळवेवालीची असणारी मेथीची भाजी भरली. मेथीची भाजी हिरी होती. ते महाराज निघाले बरं काय. जिकून मडके हात तिकून माळीन झाली आणि जिकून माळवेवाली हात तिकून कुंभारीन झाली बरं काय. ज्या वेळेस झाली ना त्यावेळेस महाराज ते उठान मार्ग पडतो बसला मला आज बरं हिरवं दिसलं बरं काय. ते वाटेला चलत 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 एक 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 घास खाऊ लागलं बरं काय. आरती खाली आरती महाराज काय मेथीची भाजी आरती खाली अर्धी खाली वजन कमी झालं की ते मडके मध्ये ना दन कोणी खाली पडले. तिची आरती कशी तरी शिल्लक राहिली हिचं खापर सुद्धा राहिलं नाही का. तर अनेकाच्या घाते मानिता संतोष आणि सुख दुःख दोष अंगा येते. विठ्ठल एक नोकरीवाला होतं एक नोकरीवाला त्याच्या ठिकाणी बायको बी होती तशीच बरं बायको होती आणि महाराज एक म्हातारी माय होती म्हातारी माय. आता ते नोकरदार म्हणल्यावर त्याला काही माईला बोलायचा टाइम नव्हता. बायको जरा खतरनाक होती. तिचं सासूचं जमतच गेलं नाही बरं. आता बक्कळ जणाचं जमत नाही तसं जमत नाही बरं काय. जमत गेलं नाही सासूचं तिचं. मग तिनं असणार त्या नवऱ्याला फुगून दिलं. म्हणले काही करा म्हणले तुमच्या माईला असणार गावामध्ये ठेवू नका. म्हणजे कुठं ठेवा देऊ शेती ठेवा म्हणले शेती. शेती कुठं ठेवा आपल्या झोपड्यामध्ये झोपडा आहे म्हणले शेती. ते म्हणले लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हे बघत बसल्यावर मी निघालो म्हणले माहेर. निघालो माहेरा बरं काय आताच निघालो बरं काय. मला माहेरा जाऊ नको मी ठेवतो बरं का शेती. मला त्यानं काय केलं त्याच्या माईला असणार शेती नेऊन ठेवलं. ठेवल्याच्या नंतर राहिली महाराज 4 महिने. ते बाई रोज संध्याकाळी डबा नेऊन द्यायचं आणि ड्युटीहून येताना अजून पुन्हा देऊन द्यायचं बरं काय की नाही. असं रोज करायचं. ते बायकून एका दिवशी गोड बोलून जवळ घेतला. म्हणजे नाही तुम्हाला कंटाळा येणार काय म्हणले याला रोज भाकर नेऊन द्या शेती पुन्हा अजून ड्युटीला जा अजून संध्याकाळी या अजून द्या म्हणजे तुझ्या मनात काय करू म्हणले द्या एका दिवशी अग्नी लावून कोण बघणार आहे शेती एकटीच आहे बरं काय. म्हणजे मी असणार असं करू माझ्या माईला मी निघालो म्हणे माहेरा. निघालो माहेरा बरं काय. महाराज यांना असणार मला माहेरा काय जाऊ नको ते थोडं बायकोचं ऐकणार होतं बरं महाराज ऐकणार होतं. त्यानं मला काय हरकत नाही मला तू म्हणशील तसं करतो देतो मला एका दिवशी आधी. आता ते म्हातारीला माहित होतं लेक चांगला आहे मग सून असणारी नक्की त्या ठिकाणी सूनच खतरनाक आहे बरं. मला एका दिवशी असणार अग्नी लावायला आलं शेताकडे. आलं की महाराज ती म्हातारी ऐक ना योग ढोर चरत आलते बरं का ढोर. ते ढोर हानीत ते गावात गाई आहे ना काय तुमच्या इथं नसते आमच्या इकडे बकळे आहेत बरं का. सोडलेल्या गावात आहे की नाही ते चरत आले ते घास खातात मनुष्याने हानीत गेली महाराज. आणि त्यानं याला वाटलं म्हातारी घरीच आहे की घेऊन त्या झोपड्यातच आहे की दिली काडी लावून ते ढण जळाले. त्याच्या उजेडानं बघितलं बरं मजच पोरग होय हे नक्की कारस्थानी माझ्या सुनचीच होय म्हणजे याची बुद्धी न होई. आणि खरं कसं आहे कोणी बी चलते ना बायाच्याच बुद्धीनं चलते बरं की नाही. आम्ही झालो तरी हे की नाही महाराज रामाला आपण तुम्ही जाऊ तर त्याच्याच बुद्धीनं. आज कीर्तनाला नाही जायचं म्हणजे आपलं चलते का काही भजनाला जायचं नाही म्हणून कोणाचं चलत नाही महाराज. ते पक्क हे आहे बरं का कासरा वळला की थांबत. तिला असणारा विचार त्याने विचार केला म्हातारीनं नक्की कारस्थानी
मग आता झोपडाही जळालं, घरलाही जाता येईना. तिनं काय करावं म्हणून एक वडाचं झाड होतं मला उच्च उच, आणि त्या वडाच्या झाडावर बसली बरं काय. कोणती म्हातारी वडाच्या झाडावर बसली. आणि महाराज तिथं एका गावामध्ये शेजारच्या गावामध्ये चोर करून चोरी आणते बरं. संध्याकाळच्या टायमाला रात्री तिघ जण चोर आले, आणि ते चोर असणार त्या ठिकाणी चोरी करीत बसले, वाटण्या करीत बसले बरं. वाटण्या करीत 3 हिशे केले, आणि ही त्या वडाच्या झाडावर बसली बरं. आणि त्याने खाली बसून ते वाटण्या केल्या. मग त्याच्यातलं एक म्हणला, हे तिघाच्या 3 वाटण्या झाल्या म्हणजे उचला, कोण उचलणार पहिली? ते म्हातारी म्हणली, पहिली मी उचलणार. अरे म्हणून तू काय अद्भुत म्हणून लागली पळायला, दिलं सोडून खालीवर काय सगळं. म्हातारीनं गटोडं बांधलं, निघाली घरला. घरला निघाली, कवडाला हाणलं. कवडाला हाणल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी कवडाला हाणल्याबरोबर पोरगा आलं. म्हणलं, माय तू हुकून दिलं मला जावा. तर कसं म्हणा बरं का, आणि तू कशी आलीस? म्हणजे आलो रे म्हणली, आहे की नाही तू. तू आलो बर काय, कसं वरी गेलो स्वर्गाला, तू फुकून गेलास. त्याच्या धुरा स्वर्गाला गेलो, तिथं तुझा बाप भेटला. ती आई खाली बर काय जवळ ती सून, आहे की नाही. धुरा वर गेलो, आणि वर गेल्याच्या नंतर तुझा बाप भेटला, आणि मला शिवा दिल्या. म्हणला की पोराला सोडून एकटीच आलीस काय, हा त्याचा कोण सांभाळ करेल? हे घे असणार, आणि जाय खाली वर काय. हे घेऊन आलो खाली वर काय. ती म्हणली, आत्याबाई मामानं दिलं तुम्हाला? हो. मग माझे मायबाप भेटले असतील? हो भेटले बरं काय. तुझे मायबाप जोडले? काय भेटले? तर आमच्या मुलीला पाठला, तिलाही काय देतो बरं काय. असं म्हणले काय? हो. मग कसं जावं लागल? धुरानं जावं लागल बरं काय. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? झोपडा बांधावं लागल, आणि झोपडं बांधून छेकून द्यावं लागल. तिने म्हणली, आजच तयारी कर, आजच तयारी कर बरं का, आजच. तिने म्हणली, बसून सासू म्हणली, करा बरं का तयारी. केली तयारी. लावा म्हणली काढी. जावायला सांगितलं, मुलाला सांगितलं लाव म्हणली काढी. लावली बरं का. महाराज गेले धुरानं, ते अजून बी नाही आली बरं काय. विठाल आपण जर दुसऱ्याचा नाश नाही केला तर आपलं नाश झाल्याशिवाय राहत नाही. काय त्या ठिकाणी तिची आत्याबाई होती ना होलिका, तिनं प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र जळाली कोण? आपणच बरं का, आहे की नाही. का तर भगवंताचं भजन प्रल्हादाच्या मुखामध्ये होतं, आहे की नाही महाराज. मग प्रल्हादाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बापाने विचारलं, म्हणले, प्रल्हादा तुझ्याचं नाव घेतोस तो कुठं आहे? त्यांनी सांगितलं, सगळीकडे आहे, सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव. कुठंच असणारा ठाव नाही, सगळीकडे असणारा तो भगवंत आहे. रागाला म्हणले, या खांबामध्ये सुद्धा आहे का? हो, या खांबामध्ये सुद्धा आहे बरं काय. महाराज असं म्हणल्याच्या नंतर त्या हिरण्यकश्यपूला लाथ मारली.
असणारा भगवंत परमात्मा प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा नाश केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं काय म्हणून नाही बरं प्रल्हादाने असणारा बापाचा त्याग केला कशासाठी तर देवासाठी विठ्ठल भरताने आता आपल्याला पुढे जायचं नाही की नाही भरताने आपल्या मायेचा त्याग केला विभीषणाने भावाचा त्याग केला आहे की नाही मग या भक्तांना असणार अजिबात माय आवडत नाही नावडे जन आवडत नाही धन आवडत नाही कोणीच आवडत नाही मग यांचा सांभाळ कोण करतो कोण सांभाळ मागे पुढे उभा राही सांभाळीत खाली आघात निवारावया किंवा देव उभा मागे पुढे कवी पुढे संकटे है की नाही महाराज सगळ्या रणांगणाच्या ठिकाणी हो अर्जुनाच्या समोर उभून उभा असणार त्या ठिकाणी त्याचं रक्षण केलं बरं है की नाही रोजस्तंभी वानरू जोका मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंधरू अर्जुनेसी पायू पाठीसी घातला आपण पुढा राहिला आणि ज्याने 5 जण निष्ठुरी लावले नाही ज्या वेळेस रणांगणाच्या ठिकाणी अर्जुनाच्या पुढे होऊन सांभाळ केलं आणि महाराज द्रौपदीच्या पाठीमागे राहू नाही ज्यावेळेस सगळं आपल्याला टाइम होता कथा माहिती ना सभेमध्ये आणले धनानी दुशासनाने वडीत आणि वस्त्र ज्यावेळेस घडतो त्यावेळेस भगवंताने वस्त्र असणारे पुरवले मागे पुढे म्हणून देव हा मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचं रक्षण करतो म्हणून आपण ही सुद्धा महाराज त्या भक्ताला कधीही हे करायचं नाही कोणते ज्यांचा विषय नारायण झालेला आहे त्यांना बरं काही नाही देव भक्त कसा आहे महाराज जगामध्ये अगोदर सांगितलं ना भक्त पुष्कळ आहे ते भक्त नाही महाराज आहे की नाही ज्यांचा विषय नारायण झालेला आहे ते भक्त बरं काय की नाही यांना कधी पण असणार आपण हे करायचं नाही की नाही महाराज त्यांना सहकार्य करायचं होत असेल तर आपलं शरीर त्यांच्या सेवेमध्ये झोपवायचं कोणी आपल्या घराला जर आले महाराज ते संत तर त्यांची पूजा करायची जर पूजा जरी होत नसतील तर त्यांना वाईट असणार बोलायचं नाही हे की नाही हे सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय आहे हो सत्कर्म म्हणजे काय आहे हे ना महाराज जर कोणी असणार सत्कर्म करीत असेल
तर सत्कर्माला जरी करता आपल्याला त्या ठिकाणी होत नसत आपल्याला, परंतु जे कोणी सत्कर्म करत आहे, सत्कर्म कोणते, आता हे सत्य करणं, हरिनाम सत्य करणं किंवा दिंडी काढणं, नाना प्रकारचे असणारे आहेत आणि याच्यामध्ये जे करतात ना त्याला सहकार्य करणं, हेच असणार सत्कर्म आहे. आणि याला जर असणार त्या ठिकाणी भेव आलं तर त्याला विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, अन घातली अभय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. महाराज जसं आपल्याला जमत तसं किंवा भगवंताने उद्या देईल तशा पद्धतीने अभंगाचं सोडवण करण्याचा प्रयत्न केला. बरं अभंग काय सुटला असंचा भाग नाही, ठीक नाही. म्हणजे काय तर मी कीर्तनच करायला सुरुवात झाली मला 1 वर्ष झालं, ठीक नाही. म्हणजे नवाय सगळ्याला वाईट आहे बरं. आणि कीर्तन करायला उभं करणार म्हणजे आता ते उद्धव महाराज आहे की नाही, महाराज उद्धव महाराजचा मुळ त्यांच्या दिंडीमध्ये होतो आणि त्यांना वाटलं रामायण सांगत गेलो पोथी बरं काय, आणि त्यांनी मला असणार ठिकाणी एखादी कीर्तनाचा योग उभा केला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे कीर्तन छान करतात, तुम्ही करीत जा थोडं पुढे पुढे बरं काय. मग करण्याचा प्रयत्न केला. मग यांची सांगत नाही की नाही महाराज, देवाला महाराज करून घ्यायचं म्हणल्यावर कोणाची ना कोणाची संगत घातली. माझ्या या पिपरवाडीकर भजनी मंडळाची संगत घातली ना. मग यांनी असणार आता यांनी मग सांगितलं म्हणजे महाराज आमच्या इथे कोणी नाही, तुम्ही रोज दर 15 एकादशीला येत, दर 15 एकादशीला येत नाही. आता महाराज कीर्तनावर आजची तारीख अंगद महाराजाची तब्येत खराब असल्यामुळे त्यांची होती, परंतु असणार त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे बरं हो हे तुकाराम महाराज यांचं पण असणार त्या ठिकाणी होतं. मग यांची तब्येत खराब झाल्यामुळे माझ्याकडे असणार त्या ठिकाणी आलेलं आहे. मी माझं भाग्य समजतो ना महाराज, अगोदर सांगितलं ना की नाही. त्याच्यामुळे यांची संगत असणार घातली असणार त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन म्हणा, भगवंताचं काहीतरी गुणगान म्हणा, त्यांच्यामुळे असणार मला योग त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि आज अंगद महाराज नाही, त्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली, ठीक नाही. माझं कामच आहे जिथं नाही कोणी आणि तिथं तुम्ही आहे, ठीक नाही. जिथं कोणी नाही तिथं आम्ही बरं काय आहे की नाही. तिथे यांची हे झाल्यामुळे या एकादशीचे आपल्याकडे आलं आणि आज अंगद महाराजांची नाही. मला तरी स्वतःला भाग्यवान समजतो. बस की नाही झालेली सेवा. आता सगळे जण असणारे माझ्या गावकर, आता मला तर असणारे या गावचाच महाराज म्हणायचं बरं काय. आमचे एकनाथ महाराज कुठे गेले येतं मला म्हणजे तुम्हाला गावातच एक फलाट घेऊन देतो, तुम्ही राहा. सगळ्याच प्रेमा खातीर, गावकऱ्याच्या प्रेमा खातीर ही सेवा माझ्याकडे आली. सगळे टाळकरी मंडळी गुणीजन, वैभव महाराज असतील, माऊली महाराज असतील, राम महाराज असतील, सगळे 1 नंबर कलाकार आहेत, 1 नंबरचे असणारे गायक आहेत, सगळे काय असणारे आहेत बरं काय, की नाही. थोडं मला वाटतं मीच थोडंसं कमी पडलो. अशी असणारी मी सेवाची जमत तशी असणारी सेवा केली भगवंताच्या चरणी. तुम्हा सगळ्या स्वस्ती मायबापांच्या चरणी, टाळकरी माळकरी सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम बरं काय.